आंब्याचा सीझन आता सुरू झालेला आहे, त्यामुळे सर्वांनी आंबा खायला देखील सुरुवात केली आहे। आंबा हे फळ म्हणलं का प्रत्येकाला आवडतच असतं, असा कोणी नसेल ज्याला आंबा आवडत नसेल। प्रत्येक जण दररोज एक तरी किमान आंबा हा खातच असतो। पिकलेल्या आंब्याला पहिल्या तोंडाला लगेचच पाणी सुटतं, परंतु आंबा खाण्याच्या आधी किंवा आंबा खात असताना 5 अशा गोष्टी आहेत की ज्याचं जर तुम्ही सेवन केलं तर तुम्हाला त्या स्थितीत तात्काळ हॉस्पिटलमध्ये जावं लागू शकतं। डॉक्टरांनी आता सर्वात मोठा रिसर्च आता केलेला आहे, त्यामुळे तुम्ही पण आंबा खात असाल तर आत्ता सावधान व्हायचं आहे। आंबा खाल्ल्यानंतर किंवा आंबा खाण्याच्या आधी जर या 5 गोष्टी जर चुकून जरी तुम्ही खाल्ला तर तुम्हाला लगेचच दवाखान्यामध्ये न्यावं लागू शकतं। मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणत्या 5 गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आंबा खायच्या आधी सुद्धा खायच्या नाहीत आणि आंबा खाल्ल्यानंतर पण खायच्या नाहीत। जर चुकून जर तुम्ही या 5 गोष्टी आंबा खाल्ल्यानंतर किंवा त्याच्या आधी खाल्ला तर तुमच्या पोटामध्ये ॲसिडिटीचा प्रचंड मोठा गोळा तयार होऊन तुम्हाला तात्काळ जवळच्या दवाखान्यामध्ये हलवावं लागू शकतं। प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टरांनी याविषयी मोलाचा सल्ला दिलेला आहे। चुकून जर तुम्ही या 5 गोष्टींपैकी कुठलीही गोष्ट आंबा खात असताना खाल्ली किंवा आंबा खाण्याच्या आधी खाल्ली किंवा आंबा खाल्ल्यानंतर जरी खाल्ली तरी देखील तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात आणि ज्याची लक्षणे इतक्या प्रचंड प्रमाणात दिसतील। यामुळे उलटी येणं, पोटामध्ये अपचन, पोटाचा तुमच्या गॅसचा गोळा होणं, अगदी पोटामध्ये मोठ्या प्रमाणात वेदना होणं आणि अशा स्थितीमुळे तुम्हाला तात्काळ दवाखान्यामध्ये देखील न्यावं लागू शकतं। तर यामुळेच मित्रांनो या व्हिडिओचा उद्देश असा आहे की आता आंब्याचं तर सीझन सुरू झालेलं आहे आणि प्रत्येकजण आंबा आता खाऊ लागला आहे आणि जर करता आंबा खाल्ल्यानंतर किंवा आंबा खायच्या आधी ज्या विरुद्ध आहाराच्या गोष्टी आहेत म्हणजे आंब्याचे दुश्मन असलेल्या 5 गोष्टी ज्या पोटामध्ये गेल्यानंतर मोठा स्फोट घडून आणू शकतात, अशा 5 गोष्टींची माहिती आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता दिली आहे। जर तुम्ही हे नियम पाळले तर तुम्हाला तुमच्या आरोग्याचा कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही, त्यामुळे हे नियम नक्की पाळायचे आहेत। मित्रांनो आता तुम्हाला आंबा खाण्याच्या आधी किंवा आंबा खाल्ल्यानंतर ज्या 5 गोष्टी अजिबात खायच्या नाहीत त्यामधील शेवटची 4 नंबरची आणि 5 नंबरची गोष्ट आहे ती म्हणजे अत्यंत भयंकर आहे। अनेक जण सर्रास पदार्थ आंबा खाल्ल्यानंतर किंवा त्याच्या आधी खात असतात आणि त्यामुळेच त्यांना पोटामध्ये भयंकर दुखू लागते, आतड्याला पीळ पडू लागतो, पोटामध्ये ॲसिडिटी तयार होते, जाग्यावर त्यांना गाडी करून हॉस्पिटलला सुद्धा घेऊन जावं लागू शकतं। त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहत राहायचा आहे आणि कोणते 5 पदार्थ तुम्हाला आंबा खाण्याच्या आधी किंवा आंबा खाल्ल्यानंतर अजिबात खायचं नाही नक्की तुम्ही या ठिकाणी बघायचं आहे। मित्रांनो उन्हाळा सुरू झाला आहे, आता सगळेच जण मनसोक्त आंब्याचा आनंद सुद्धा घेत आहेत। आंब्याला त्याच्या उत्कृष्ट चवीमुळे आणि असंख्य आरोग्याच्या फायद्यामुळे आंब्याला फळांचा राजा देखील म्हणलं जातं, तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे मित्रांनो। तर बघा आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन ई आणि कॅल्शियम यासारखे सर्व औषध पोषक घटक त्या ठिकाणी असतात। आंबा खाण्याचे अनेक फायदे आहेत, त्यामुळे तुमची त्वचा एकदम छान दिसते, पचनक्रिया तुमची सुधारते, रोगप्रतिकार क्षमता एकदम मजबूत होते। अगदी मधुमेह किंवा शुगर असलेल्या रुग्णांसाठी देखील थोड्या प्रमाणात आंबा खाणं अगदी चांगला पर्याय आहे। तसेच वजन कमी करण्यासाठी मदत होते। हा फायदेशीर आंबा काही वेळा तुमच्यासाठी हानिकारक सुद्धा आता ठरू शकतो। चवीने मधुर असलेला आंबा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, पण अनेक जण आंबा खाण्याची त्यांची वेगळी पद्धत असते। काही जण जेवणासोबत आंबा खातात तर काहींना तसाच आंब्यावर ताव मारायला आवडतो, पण काहींना आंबा खाल्ल्यानंतर काही वेगळे पदार्थ देखील खाण्याची सवय असते। पण मित्रांनो तुम्ही आत्ता सावधान व्हायचं आहे। आंबा खाण्याच्या आधी खाल्ल्यानंतर बघा आंबा खाण्याच्या आधी किंवा आंब्याबरोबर जर काही तुम्ही आता विशेष काळजी जर घेतली नाही किंवा हे पदार्थ खात असताना तुम्ही जर आंबा खाल्ला तर तुमच्या आरोग्यावर खूप घातक आता परिणाम ठरू शकतात। आजकाल ही चूक भरपूर लोकांकडून होऊ लागली आहे, कारण की आंब्याच्या विरुद्ध असणाऱ्या 5 गोष्टी ज्या आहेत त्या देखील उन्हाळ्यामध्ये प्रचंड प्रमाणात आता खाल्ल्या जातात, पिल्या जातात। त्यामुळे या गोष्टींचा संयोग होण्याची शक्यता अगदी 99% आहे। अर्थात आंबा उन्हाळ्यात खाल्ला जातो आणि याच्या विरुद्ध स्वभाव असणाऱ्या 5 ज्या गोष्टी आहेत तर त्या देखील उन्हाळ्यातच जास्त खाल्ल्या जातात। त्यामुळे आता या पदार्थ आणि आंबा खात असताना विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे, नाहीतर तुम्हाला भरपूर मोठ्या आरोग्याच्या प्रॉब्लेमला इथून पुढे सामोरे जावं लागू शकतं।
तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये अशा 5 पदार्थांची लिस्ट सांगणार आहे जे तुम्ही आंबा खायच्या आधी पण खायचं नाही आणि आंबा खाल्ल्यानंतर पण खायचं नाही। मग कोणत्या 5 गोष्टी आहेत त्या तुम्हाला टाळायच्या आहेत। जर चुकून 5 पैकी एक जर गोष्ट खाल्ली तर कुठल्याही स्थितीत आंब्याबरोबर या गोष्टी जर तुमच्या संपर्कात समजा आल्या तर आरोग्य तज्ञांच्या मते या गोष्टी विरोधी स्वभावाच्या गोष्टी असल्यामुळे तुमच्या पोटात ॲसिडिटी, गॅस, प्रचंड मोठा गॅसचा गोळा याच्यामुळे बनू शकतो। मित्रांनो, आता हे 5 पदार्थ तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे। तर यामधील आता 4 नंबरची आणि 5 नंबरची जी गोष्ट आहे ती पदार्थ म्हणजे सर्रास लोक या उन्हाळ्यामध्ये मित्रांनो खातच असतात आणि त्यामुळे त्यांना पोटामध्ये गॅस, ॲसिडिटी, भयंकर असे आजार व्हायला सुरुवात होत असते। त्यामुळे शेवटची 4 नंबरची आणि 5 नंबरचा जो पदार्थ आहे तर तो तुम्ही मित्रांनो पाहण्यास अजिबात विसरू नका, कारण तो अतिशय भयंकर आहे मित्रांनो। तर या ठिकाणी बघा आता मित्रांनो, आता सगळ्यात आधी आपण पाहूयात पहिली गोष्ट की जिच्यामध्ये आता बऱ्याच वेळा चूक होते। बऱ्याच वेळा लोक हे खातात तर काय की आंब्याबरोबर दही अजिबात सेवन करू नये। मित्रांनो, दही तुम्ही आता बघितलं असेल, उन्हात आंबाही खाल्ला जातो, दही सुद्धा खाल्लं जातं। काय होतं की आंबा आणि दह्याचे मिश्रण म्हणजे भले तुम्ही आधी दही खाल्लं किंवा आंबा खाल्ल्यानंतर त्यानंतर जरी दही खाल्लं तर आंब्याबरोबर दही खाल्लं किंवा आंबा खाल्ल्यानंतर थोडंसं जरी तुम्ही दही खाल्लं तरी सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम त्या ठिकाणी लगेचच व्हायला सुरुवात होते। काय होतं की शरीरामध्ये किंवा पोटामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण भरपूर त्यामुळे वाढतं। तुम्ही म्हणाल की आम्ही कुठे एकत्र खायला लागलो, पण एक पदार्थ जो आवडीने खाल्ला जातो तो म्हणजे मित्रांनो आम्रखंड। तुम्ही ऐकलाच असेल, श्रीखंडामध्ये आंबे टाकून त्याचा एक विशेष पदार्थ बनवला जातो आम्रखंड। तर हा एक सगळ्यात भयानक जालिम पदार्थ आहे। दह्याबरोबर जर आंब्याचे मिश्रण झालं तर पोटामध्ये तुमच्या एक प्रकारचा विरुद्ध आहार तयार होतो, ज्यामुळे पोटामध्ये गॅसचा गोळा बनू शकतो आणि ज्यामुळे मोठ्या प्रमाणात तुम्हाला अडचणींचा त्या ठिकाणी सामना करावा लागू शकतो। बऱ्याच वेळा असं होतं की तुम्हाला इतक्या वेदना होतात की तुम्हाला त्याच हालतमध्ये हॉस्पिटलमध्ये देखील घेऊन जावं लागू शकतं। आता बऱ्याच लग्नामध्ये आपण पाहत असतो की आंब्याचा रस जेवणामध्ये ठेवलेला असतो, त्यानंतर विशेष प्रकारचा मट्टा देखील यामध्ये ठेवलेला असतो। आता बघा, श्रीखंड बनवला सुद्धा असतो। आता दह्याची कोशिंबीर असते, तर हे पदार्थ अगदी आवडीने चविष्टपणे खाल्ले जातात। आंब्याचा रस त्याचप्रमाणे बरोबर कोशिंबीर किंवा मट्टा किंवा श्रीखंड असे पदार्थ खाल्ले जातात। तर हे पदार्थ आपण टाळले पाहिजे। आपल्या घरामध्ये लग्न असेल तर हे मेनू आपण बाद केले पाहिजेत, किंवा आपण त्यामध्ये जरी हे पदार्थ खात असाल तर आपण आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे, कारण की कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण पोटामध्ये इतकं मोठ्या प्रमाणात होऊन जातं की अगदी उलट्या येणं, मळमळ होणं, पोटामध्ये प्रचंड वेदना व्हायला सुरुवात होणं, अगदी पोट धरून बसावं लागू शकतं आणि हॉस्पिटलमध्ये यामुळे जावं लागू शकतं। इतकं जबरदस्त याचा इफेक्ट मित्रांनो होतच असतो। मित्रांनो, आता दुसरा पदार्थ तुम्हाला लगेच सांगत आहे, पण त्याआधी तुम्हाला महत्त्वाची सूचना देतोय मित्रांनो। तर ती सूचना म्हणजे 4 नंबरचा आणि 5 नंबरचा पदार्थ तुम्ही आंबा खायच्या आधी किंवा आंबा खाल्ल्यानंतर जर खाल्ला तर प्रचंड मोठं नुकसान तुमच्या आरोग्यावर होऊ शकतं। त्यामुळे 4 नंबरचा आणि 5 नंबरचा पदार्थ कोणता आहे हे तुम्ही नक्की बघायचं आहे। तर बघा मित्रांनो, दुसरी गोष्ट ती म्हणजे आता बघा उन्हाळ्यात जास्त प्रमाणात खाल्ली जाते आणि ती म्हणजे एकत्र जर आली तर खूप मोठे प्रॉब्लेम तुमच्या आरोग्यासाठी होऊ शकतात। ती म्हणजे मित्रांनो लिंबू आणि संत्र्यासारखे आंबट फळं। बघा, आता आंब्याबरोबर आंबा खाण्याच्या आधी किंवा आंबा खात असताना किंवा आंबा खाल्ल्यानंतर जर तुम्ही लिंबू किंवा संत्र्यासारखे जी आंबट वर्गीय फळं आहेत जर तुम्ही ती खाल्ली तर तुमच्या शरीराचा pH बॅलन्स त्या ठिकाणी लगेचच मित्रांनो बिघडू शकतो। तर बघा, शरीरामध्ये प्रचंड प्रमाणात ॲसिड यामुळे वाढतं, ॲसिडिटी वाढते आणि जर तुमच्या शरीराचा pH जर बिघडला तर तुम्हाला खूप मोठ्या आरोग्याचा प्रॉब्लेमला सामोरे जावं लागू शकतं। तर बघा, आणि जो कदाचित मित्रांनो यामुळे तुम्हाला महिनाभर देखील हा आजार नीट व्हायला लागू शकतो। महिनाभराची ट्रीटमेंट देखील तुम्हाला घ्यावं लागू शकते। आता यात बऱ्याच वेळा काय होतं की आमरस आपण पाहुण्यांकडे जातो
किंवा कुठे आपल्या घरात असू द्या, आपल्याकडे लिंबू पाणी आता पिण्याची सवय असते. लिंबू पाणी आपण पितो आणि लगेचच 10-15 मिनिटांनी एखादा आंबा आपल्या घरातील घेऊन खायला सुरुवात करतो, आमरस वगैरे खायला सुरुवात करतो किंवा जेवण वगैरे केल्यानंतर आपल्याकडे लिंबू पाणी म्हणजे लिंबू सरबत वगैरे किंवा इतर जे रसना वगैरे जे आहेत तर ते पदार्थ आहेत तर त्यामध्ये आपण खाल्लं जातं. तर त्यामध्ये मित्रांनो असं आढळलंय की यामध्ये सायट्रिक ॲसिड असतं. तर मग याकडे सवय असते की लोकांना की जेवण झालं की रसना प्यायचं, त्यानंतर लिंबूचं जे काय सरबत असतं ते घ्यायचं अशी सवय असते. तर ते देखील आपण टाळणं गरजेचं आहे, कारण की यामुळे देखील आपल्या आरोग्यावर आपल्या पोटावर मोठे परिणाम होऊ शकतात. त्यामुळे ॲसिडिटी जास्त वाढू शकते. मित्रांनो आता तुम्हाला 3 नंबरचा पदार्थ सांगत आहे, त्यानंतर तुम्हाला महत्त्वाचा 4 नंबरचा आणि 5 नंबरचा पदार्थ सांगणार आहे, ज्यामुळे अतिशय भयंकर 4 नंबरचे आणि 5 नंबरचे पदार्थ आहेत. तर ते पाहण्यास विसरू नका, कारण यामुळे सुद्धा तुमच्या पोटावर गंभीर असे परिणाम त्या ठिकाणी लगेचच आता होऊ शकतात. बघा पुढचा 3 नंबरचा पदार्थ आहे, तो म्हणजे आंबा खाण्यानंतर किंवा आंबा खाण्याच्या आधी तुम्ही मसालेदार पदार्थ खाणंही टाळलं पाहिजे, ज्यामुळे पोटामध्ये जबरदस्त जळजळ व्हायला सुरुवात होते. अपचनसारखे आजार, ॲसिडिटी देखील यामुळे प्रचंड प्रमाणात होऊ शकते. बऱ्याच वेळा आपण आंब्यामध्ये काय करतो, आपण रस त्याच्याबरोबर काहीतरी तिखट जे आहे तर ते खातो. म्हणजे आंब्याचे रस आमरस सोबत जर तुम्ही चपाती खात असाल किंवा इतर पदार्थ खात असाल तर त्यासोबत तुम्ही तिखट पदार्थ खायला सुरुवात करतो. तर बघा यामुळे काय होतं, स्पायसी फार तिखट त्या ठिकाणी पदार्थ आपण खात असतो. तर हे आपण अगदी कटाक्षाने टाळलं पाहिजे. मसालेदार जेवणापासून आपण नक्कीच उन्हाळ्यामध्ये वाचलं पाहिजे. मित्रांनो आता यानंतरची अशी एक भाजी आहे की जी आपण बऱ्याच वेळा मित्रांनो खात असतो. आपण आंब्याचं किंवा तिचं फार विरुद्ध असं रिलेशन आहे, सगळ्यात विरुद्ध रिलेशन आहे. तर ती भाजी कोणती आहे बघा. त्यानंतर एक अशी गोष्ट पाहणार आहोत मित्रांनो शेवटला. आता शेवटचा जो पदार्थ आहे 5 नंबरचा, तर तो आता 4 नंबरचा पदार्थ सांगत आहे, त्यानंतर 5 नंबरचा तुम्हाला पदार्थ सांगणार आहे. तो असा आहे की कायमच आपण त्या ठिकाणी आपल्या जेवणामध्ये आपल्या आहारामध्ये त्या ठिकाणी खात असतो, पण लक्षात येत नाही. पण तुम्हाला काय होतं की मी हे पदार्थ खाताय असं लक्षात अजिबात येतच नसतं. तर बघा मित्रांनो 4 नंबरचा जो पदार्थ आहे तर तो म्हणजे कारलं. मित्रांनो कारलं हे आंब्याच्या अगदी विरुद्ध आहार आहे. तर बघा आंबा खाण्याच्या आधी, आता हे खाल्ल्यानंतर किंवा आंबा खात असताना तुम्ही कारल्याची भाजी किंवा कारल्याचं कुठल्याही प्रकारचे सेवन करू नये, ज्यामुळे पोटामध्ये तीव्र वेदना तुम्हाला व्हायला सुरुवात होते. तीव्र वेदना होतात, पोटाच्या समस्या मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात होते, कारण की आयुर्वेदामध्ये सांगितल्यानुसार याने तुम्हाला उलट्या, अतिसार असं होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे कारलं किंवा आंब्याच्या संपर्कात तुम्हाला अजिबात कारल्याची भाजी जर घरात केली असेल तर मला नको आहे असं तुम्ही स्पष्टपणे सांगायचं आहे. मित्रांनो त्यानंतर उन्हाळ्यामध्ये आपली एक सवय असते की कोल्ड्रिंक पितो. तर कोल्ड्रिंक देखील आंबा खाण्याच्या आधी किंवा आंबा खाल्ल्यानंतर कधीच पिऊ नये, कारण यामुळे तुमचं पाचनतंत्र बिघडू शकतं, ज्यामुळे सर्दी, पडसे यासारखे आजार तुम्हाला होऊ शकतात आणि ॲसिडिटी प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी वाढू शकते. pH लेवल तुमचं खराब होऊ शकतं. आणि शेवटची गोष्ट यामध्ये आता तुम्हाला सांगणार आहे बघा, ती म्हणजे पाणी. आता तुम्ही म्हणाल की पाण्याचा काय संबंध आला, तर पाणी अशी गोष्ट आहे की कोणतेही फळ खाल्ल्यानंतर आपण लगेचच पाणी पिले नाही पाहिजे किंवा फळ खातानाही याचं पाणी जे आहे तर ते अजिबात त्या ठिकाणी तुम्ही पिलं नाही पाहिजे असं सांगितलंय. कारण काय होतं की यामुळे भरपूर प्रमाणात अपचन होतं, पोटाच्या वेदना सुरू होतात, अन्न व्यवस्थित पचत नाही. तर यामुळे आंबा खाल्ल्यानंतर तुम्ही कधीही पाणी पिऊ नये. थोडासा गॅप घेऊन त्या ठिकाणी म्हणजे 1 तासाने 1.5 तासाने तुम्ही पाणी प्यायला त्या ठिकाणी सुरुवात करायची आहे. तर बघा या व्यतिरिक्त अजून एक पदार्थ तुम्हाला सांगत आहे, तो म्हणजे मित्रांनो मांसाहार. तर मांसाहार देखील आंब्याच्या रसाबरोबर त्याला संपर्क होऊ देऊ नये. तर मित्रांनो हे पदार्थ आहेत, तर हे पदार्थ तुम्हाला या आंब्याच्या सीझन आता सुरू झाला आहे, तुम्हाला पण माहीत आहे. तर सर्वजण आंबे गोड गोड खाऊ लागले आहेत, परंतु आंब्याच्या विरुद्ध असलेल्या या 5 गोष्टी तुम्ही खाताना 10 वेळा विचार करा, कारण यामुळे तुमच्या पोटाबद्दल गंभीर असे आजार निर्माण होऊ शकतात. त्यामुळे मित्रांनो हे खात असताना पदार्थ तुम्ही काळजी घ्यायची आहे व अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. धन्यवाद.